अवघी मिथ्याटी अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी मन सांडिले ते मांडे आग्रह उरला काळ दंडे सावधान सावधान उगवी संकल्पी मन तुका म्हणे आले भागा देवोनी चिंती पांडुरंगा तुका म्हणे आले भागा देवोनी चिंती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी मन नमो विश्वरूपा विष्णु माय बापा 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 अपार रूपा पांडुरंग अपार रूपा पांडुरंग लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागिती दिव्य लोकासी नेले श्री निवृत्तीनाथांचे चरण शरणाये काज नारदनी शरणाये काज नारदनी शरणाये काज नारदनी श्री निवृत्तीनाथांचे चरण शरणाये काज नारदनी शरणाये काज नारदनी शरणाये काज नारदनी श्री निवृत्तीनाथांचे अवघी मिथ्या अटी राम नाही जव कंठी अवघी मिथ्या अटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं वारकरी भक्ती मंदिराचा जे कळस ठरले ज्यांना आपण जगद्गुरु असं म्हणतो त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेतील प्रसिद्ध बहुतेकांच्या परिचयातला 4 कडव्यांचा अखिल विश्वाला सगळ्या जगाला काही सांगणारा काही उपदेश करणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे। तुकाराम महाराज असं म्हणतायत की हे माणसा तुझी तोपर्यंत सगळी तळमळ सगळी धावपळ व्यर्थ आहे जोपर्यंत तुझ्या कंठामध्ये राम नाही। अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी। महाराज म्हणतात सावधान हो दक्ष हो काळजी घे मनाला चांगल्या मार्गामध्ये आण सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। महाराज म्हणतात कधीतरी याची पण आठवण ठेव की तुला कधीतरी हे जग सोडायचंय पसारा हा सोडायचा आहे। सांडिले ते मांडे आग्रह उरला काळदंडे। आणि शेवटच्या चरणात महाराज असं म्हटले की आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करता करता मुखामध्ये राम मनामध्ये राम असावा आणि हातामध्ये काम असावा काम असावं यासारखं चांगलं जीवन नाही यासारखं जगण्याचा उत्कृष्ट मार्ग नाही। तुका म्हणे आले भागा देवोनी चिंती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। प्रतिवर्षीप्रमाणे
प्रभू पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री निळोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज या देवतांच्या आणि साधू संतांच्या पुण्याईने श्री क्षेत्र कीर्तांगलीमध्ये संत श्रेष्ठ श्री हरिबाबांच्या या संतवनामध्ये संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव, यावर्षी या महोत्सवाचं हे 90वे वर्ष आहे. याही वर्षी आमच्या सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे श्री निवृत्ती महाराज चव्हाणके यांच्या आशीर्वादाने भजनी मंडळ कीर्तांगली, ग्रामस्थ मंडळ कीर्तांगली यांच्या सहकार्याने हरिभक्तीपरायण आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे एक आदर्श कीर्तनकार श्री नामदेव महाराज खुळे यांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण राहुल महाराज डुंबरे, हरिभक्तीपरायण जयराम महाराज पानसरे यांच्या सहकार्याने हा उत्सव यंदाही या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो आहे. आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपण सगळ्यांनी, ग्रामस्थांनी, माझ्या सगळ्या मित्रमंडळींनी, कीर्तांगली ग्रामस्थांनी, आयोजकांनी, सप्ताह कमिटीने माझ्याकडे दिलेली आहे. आजचं कीर्तन सेवा सौजन्य आणि आजची संत पंगत ज्यांची आहे ते श्रीमती चंद्रभागाबाई भाऊराव चव्हाणके, श्रीमती साधनाताई रामनाथ चव्हाणके आणि चंद्रकला माऊली चांगदेव चव्हाणके यांची, या चव्हाणके परिवाराची आजची ही संत सेवा सौजन्याची आणि संत पंगतीची आजची ही सेवा आहे. आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी आजच्या या सेवेच्या निमित्ताने संत हरिबाबांच्या श्री संतवनामध्ये उपस्थित आहात. खूप गोड चाल या ठिकाणी ज्यांनी सादर केली, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र श्री प्रकाशजी महाराज नाईकवाडे, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदुंगावर श्री मृदुंगमणी मृदुंगभूषण श्री शंभू महाराज लाड, प्रकाश महाराजांना ज्यांनी साथ केली आदरणीय श्री गोपाल महाराज यांनी साथ केलेली आहे. सगळी परिसरातली कीर्तनकार मंडळी, गायनाचार्य मंडळी, आमची सगळी तरुण मित्रमंडळी, कीर्तांगलीची भजनी मंडळातली सगळी पोरं उपस्थित आहेत. दोन्ही चोपदार, विनेकरी, गावातलीच ना पोरं, ही सगळी गावातली सगळी ही बाल मित्रमंडळी, बाल भागवत ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. खूप गोड ज्यांचा साऊंड आहे, उद्धव बाबांचे आवडते माईक सिस्टमवाले ते उद्धव महाराजांचे श्री रवी महाराज चौधरी हे उपस्थित आहेत. आपण सर्व पुरुष बांधव, माता भगिनी, आपण जितका वेळ उरलाय आणि जशी हरिबाबा माझ्याकडून सेवा करून घेतील, हरिबाबा जशी बुद्धी देतील तशी सेवा मी त्यांच्या चरणी समर्पित करेन. विठ्ठल विठ्ठल. आपण जन्माला आल्यापासून जीवनाचं सार्थक व्हावं, समाधान मिळावं यासाठी प्रयत्न करत असतो. आपली सगळी आटी, धावपळ, प्रयत्न त्यासाठी आहे की असं एक ठिकाण यावं की जिथं जाऊन माणसाला असं वाटावं की बस जन्माला यासाठी आलो होतो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं वाटावं यासाठी मनुष्य तळमळ करतो, तगमग करतो, प्रयत्न करतो. प्रयत्नात काही कमतरता नाही, प्रयत्नात काही कसूर नाही, पण तरी पण जिथं पोहोचायचंय ते काही ठिकाण माणसाला मिळत नाही, हे पण खरं आहे. प्रयत्न तर माणूस काही कमी करतोय असं काही नाही, खूप धावतोय माणूस, प्रचंड वेग वाढलाय माणसाचा. वेगाने धावणारा माणूस सुखाकडे, समाधानाकडे, शांती नावाच्या मनाच्या अवस्थेकडे धावतोय, पण दुर्दैवाने ते समाधान एक पाऊल असं पुढंच राहतं. जीवनाची ती कृतकृत्यता काही भेटत नाही. असं वाटतं आली काय, जवळ आली काय, भेटली काय, ती भेटतच नाही. 60 वर्षांची आपण झालो, 50 वर्षांची झालो, 40 वर्षांची झालो, 45 वर्षांची झालो, पण दुर्दैवाने असा एक दिवस उजाडत नाही की ज्या दिवशी असं वाटलं की बस यासाठी जन्माला आलो होतो गड्या, है की. तर मला एक सांगा, जर प्रवास सुरू आहे आणि जर जिथं पोहोचायचंय ते जर गाव येत नसेल तर याचा अर्थ प्रवास चुकीच्या दिशेचा आहे की नाही. साधी गोष्ट आहे, मी या फाट्यावर, काय मानमोडा म्हणतात आपले, या मानमोडा फाट्यावरून मी जर विचारलं की कीर्तांगलीला मला जायचंय, हरिबाबांच्या संतवनामध्ये कीर्तन आहे, किती किलोमीटर आहे, तर कोणी जर मला म्हटलं की 4 किलोमीटर, अंदाज समजा 4 किलोमीटर इथून तुम्ही जा, गाव लागेल, थोडे उजव्या हाताला वळा, हरिबाबांचं ठिकाण आहे, लोक जमलेले असतील, कीर्तन आहे तुमचं तिथं.
गाडीच्या मीटरमध्ये लक्ष ठेवा, 4 किलोमीटर बरोबर. माझ्या गाडीच्या मीटरमध्ये जर 8 किलोमीटर उलटून उलटून गेले, तरी पण जर कीर्तांगली नावाचं गावच नाही लागलं, तर मी गाडी थांबवली पाहिजे का? दामटत ठेवायची, हाय वर डिझेल, चला हाय भरलेलं आहे. असं जमणार नाही, थांबवलं पाहिजे, गाडी थोडी कडेला घेतली पाहिजे, काचा उतरवल्या पाहिजे, जाणकाराला, माहितीगाराला, शहाण्याला विचारलं पाहिजे की का हो तसं काही कीर्तांगली नावाचं गाव मला काही लागलंच नाही, ते तर 4 किलोमीटरला यायला पाहिजे होतं. मायबाप, हा जो नियम आपल्या गाडीच्या प्रवासाला आहे, हाच नियम आपल्या जीवनाच्याही प्रवासाला लागू नाही का? आपण जर सुखासाठी, समाधानासाठी, कृतकृत्यतेसाठी जर जीवनाची गाडी एवढी पळवतोय आणि त्याला जर कृतकृत्यता, समाधान, सुख नावाचं गाव, स्टेशन येतच नसेल, तर जीवनाची पण गाडी थोडी डांबरीच्या खाली घेतली पाहिजे का नाही? तिथेही काचा थोड्या उतरवल्या पाहिजे, अहंकाराचा, आपल्या ॲटिट्यूडच्या थोड्या काचा उतरवल्या पाहिजे. जाणकाराला, माहितीगाराला विचारलं पाहिजे की का हो ते सुख म्हणतात ते गाव काही लागतच नाही काय, ते समाधान म्हणतात ते काही गाव लागतच नाही, निश्चिंतता म्हणतात ते काही गाव काही आलंच नाही. आणि भाग्यवान आहे महाराज आपण, की ज्यांना विचारावं की सुख नावाचं गाव लागलं नाही, प्रवासात काय चूक झाली, असा तो जो रस्त्याच्या कडेला भेटणारा जाणकार आहे, माहितीगार आहे, तो महाराष्ट्रात आहे. आणि त्याला म्हणतात संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाग्यवान आहे आपण, आहे की नाही? मी प्रयागला जाऊन आलो, प्रकाश महाराज, आणि अयोध्येच्या बाजूने गेलो होतो. एक पाटी लावली होती सरकारने, उत्तर प्रदेश सरकारने, कुंभामध्ये. आता पाटी अशी होती की देवभूमी उत्तर प्रदेश में आपका स्वागत है. देवाची भूमी उत्तर प्रदेशामध्ये तुमचं स्वागत आहे, बरोबर आहे. त्यांना अभिमान आहे की आमच्याकडे देवाची भूमी आहे, बरोबर आहे. काशी त्यांच्याकडे, अयोध्या, मथुरा, वृंदावन, बरसाना, गोकुळ, नंदगाव त्यांच्याकडे सगळं, प्रयाग त्यांच्याकडे, गोरखपूर, गोरक्षनाथांचं पीठ त्यांच्याकडे. त्यांना अभिमान आहे की आम्ही देवभूमीतली माणसं. मी म्हणतो तसा आपल्यालाही अभिमान पाहिजे की आपण संत भूमीतली माणसं, आपण महाराष्ट्रातली माणसं. सिन्नरला जोग महाराज संस्थेचा शताब्दी आम्ही केला होता. नवीनच होतो आम्ही, खूप जणांची गरज पडली, फार नेते बोलावले, पोरच आम्ही सगळे. 2000 काय, मला 16ची गोष्ट असेल, 17ची गोष्ट. खूप नेते आले, त्यांना भाषणं दिले आम्ही. आणि एक नेता असं बोलला होता भाषणामध्ये की महाराष्ट्र करंट आहे, महाराष्ट्राला पंतप्रधान मिळाला नाही. महाराष्ट्राला खरं काय अजून काही पंतप्रधान पद महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं नाही. गोष्ट खरी, महाराष्ट्राचे नेते जाऊन पार त्या पंतप्रधानाच्या खुर्चीला शिपून आलेत, पण कोणी बसला नाही त्याच्यावर. पार अशी धरून धक्का लावून आले त्या खुर्चीला. एक यशवंतराव चव्हाण होते, एवढा मोठा माणूस होता, एवढा प्रामाणिक नेता होता की त्यांच्यासाठी भारत सरकारला एक पद निर्माण करावं लागलं होतं, उपपंतप्रधान, पण पंतप्रधान नाही. ते भाग्य महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं नाही. उपपंतप्रधान झाले होते, पद निर्माण केलं गेलं होतं त्यांच्यासाठी, उपपंतप्रधान, पण पंतप्रधान नाही. वाक्य त्याचं खरं होतं की महाराष्ट्राला पंतप्रधान पद मिळालं नाही, पण महाराष्ट्र करंट आहे. ते करंट हा शब्द मला थोडा झोंबला, मला थोडा टोचला. कार्यक्रमाच्या शेवटी मी असं म्हटलं होतो की साहेब, आपण म्हणालात की महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळाला, पण कीर्तनकार या नात्याने मी आपल्याला सांगतो, वारकरी या नात्याने मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळू द्या, पण महाराष्ट्र संत प्रधान आहे. हे त्या म्हणजे आम्हाला याचं जास्त मूल्य आहे की तुम्ही एक 4 तासामध्ये आळंदीला जाऊन माऊलींच्या कुशीत विसावू शकता. ही जास्त आनंदाची गोष्ट आहे त्या पदापेक्षा, आहे की नाही? हे जास्त मूल्यवान आहे की तुम्ही देहूला 3, 3.5, 4 तासात जाऊ शकता. हे जास्त मूल्यवान आहे की तुम्ही ज्ञानेश्वरी घर बसल्या वाचू शकता. हे जास्त महत्वाचं आहे की तुम्ही जी मराठी बोलता त्याच मराठीमध्ये गाथा आहे, है की नाही? कधी असाही विचार करा मायबाप, कधी असाही विचार करा की जी ओवी मी म्हणतो आता, विश्वात्मके देवे, ही ओवी माऊलींच्या मुखातून निघालेली. कधी या भावनेने त्या ओवीकडे पहा, है की नाही? किती भाग्यवान आहे आपण. काय पाहिजे याशिवाय, यापेक्षा वेगळं काही नको. कधी असाही विचार करा की इतके भाग्यवान आहे आपण की आपण अडचणीत असताना ज्ञानेश्वरी उघडली की साक्षात माऊली आपल्याशी बोलतात. या पलीकडे काय भाग्य पाहिजे, है की नाही? याच्या पुढचं काय भाग्य पाहिजे? महाराष्ट्राच्या माणसाला व्यर्थ विनाकारण पारावर बसून हा असा तो तसा, तो तसा, असं 2 तास घालवण्याची परवानगी नाही. मला असं वाटतं. महाराष्ट्र ती पारावर बसतात ना माणसं कट्ट्यावर, हा असा तो तसा, तो तसा, तो तसा.
आणि 2 तास झाल्यावर मग कुणीतरी त्यातलं म्हणतं जाऊ द्या आपल्याला काय करायचं. म्हटलं 2 तास काय चाललं होतं काय माहिती. महाराष्ट्राच्या माणसाला तो अधिकार नाही. तो यासाठी म्हणतो मी मायबाप की घरात आपल्या ज्ञानेश्वरी येईन ती सोडून उगीच हा असा तो तसा याला काय अर्थ आहे, है की नाही. विचारलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. भाग्यवान माणसं आहे आपण, भाग्यवान. विनोबा भावे पंढरपूरला गेले. विनोबा भावे पहिल्यांदा आणि देवाच्या पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवलं त्यांनी, तर डोळ्यातून मोठे संत मोठे सत्पुरुष होऊन गेले विनोबा भावे. पंढरपूरला गेले, देवाच्या चरणी डोकं टेकवलं पांडुरंगाच्या आणि डोळ्यातून अश्रू वाहिले. तर त्यांना कोणीतरी विचारलं होतं विनोबा का रडता तुम्ही. तर विनोबांनी उत्तर दिलं होतं मी यासाठी रडतोय, मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या चरणावर तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं तिथंच मी पण डोकं टेकवलं. है की नाही. काय दृष्टी आहे. श्रीमंत डोळे किती भारी असतील नाही का. नाही तर आपण जर आलो ना दर्शन करून आपल्याला जर विचारलं ना पंढरपूर कसं काय झालं तर आपण म्हणतो लय रस्ता खराब, रस्ता लय खराब. आणि पंढरपूरला हॉटेल नाही बरं का चांगली. आपण म्हणतो चांगले हॉटेल नाही, रोटी चांगली नाही, भाज्या चांगल्या. म्हणजे तू का फक्त जेवायला गेला होता पंढरपूरला का काय कमाल नाही. दुकानदाराने फार लुटलं, हॉटेल चांगली नाही, रूम चांगली नाही. किती श्रीमंत दृष्टी असेल, डोळे किती भाग्यवान असतील की ज्यांना डोळ्यांना असं वाटलं की त्याच चरणावर मी डोकं टेकवलं जिथं तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं. संतांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो मायबाप. म्हणून नाथ महाराजांचे एक अभंग आहे. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेरे साधने साधने काही समस्या येऊ द्या, थोडं साधूशी बोलून तर पहा मायबाप, थोडं संतांना विचारून तर पहा, समस्या दूर होईल. समस्या अशी आहे की सुख मिळत नाही. प्रवास खूप करतोय पण सुख नावाचं गाव काही येत नाही. काहीतरी प्रवासात मूलभूत चूक झाली. आणि संतांशी जर बोललो आपण तर सगळ्या समस्यावर उत्तर मिळेल. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, है की नाही. त्या लोणीचे विठ्ठलराव विखे पाटील होते. लोणीचे पांडुरंगाचे वारकरी होते. गळ्यात माळ, कपाळावर बुक्का. स्वातंत्र्य सेनानी होते. गांधीजींचे मित्र होते. 2 वेळा तुरुंगवास भोगला होता इंग्रजांचा. मोठा माणूस. काय झालं, बागायत झालं या 2-5 तालुक्यामध्ये. तिकडं दिंडोरी बऱ्यापैकी बागायती झाला, निफाड बागायती झाला, राहुरी, अर्धा श्रीरामपूर, संगमनेर. ऊस खूप लावला लोकांनी. ऊस 13 छोटे छोटे खाजगी कारखाने होते देशात. 13 छोटे छोटे. पण त्यांचं एकदा भागलं की त्यांच्याकडे मशिनरी पण मोठी नव्हती. त्यांचं एकदा भागलं की ते शेतकऱ्यांना सांगायचे बस आम्हाला ऊस नको. ते ऊस पडून राहायचं. ऊसाचा व्हायचा गुळ. आणि गुळ काही परदेशात जात नव्हता. त्याचं कारण
जाता जाता 2 महिन्याचा प्रवास, त्या शिपवर त्या गुळाला फंगस लागायचं, बुरशी लागायची, पाणी यायचं, पाणी सुटायचं त्याला. त्याच्यामुळे युरोप आपल्याकडून गुळ घेत नव्हता, परदेश गुळ घेत नव्हता. गुळाचे भाव उतरले, ऊसाचा भाव उतरला. शेतकरी आत्महत्या करायला लागला. ऊसाचा उत्पादक शेतकरी आत्महत्या करायला लागला. तर या 2-5 तालुक्यातली माणसं त्या विठ्ठलराव विखेंकडे गेली आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही स्वातंत्र्य सेनानी आहात. तुम्ही गांधीजींचे मित्र आहात. तुम्ही 2 वेळ तुरुंगवास भोगलाय. देश तुम्हाला मानतो. सध्याचा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे तुम्हाला काका म्हणतात आणि तुम्ही त्यांना जवाहर असं एकेरी बोलता. तर तुमचा एवढा मान आहे तिथं, पंतप्रधान तुम्हाला काका म्हणतो आणि तुम्ही पंतप्रधानाला आरेतुरी करता. इतकं मान आहे तुम्हाला, तर आमच्यासाठी एक पत्र लिहा ना पंतप्रधानाला. तर त्यांनी सांगितलं, लिहितो ना. माझ्या शब्दामुळे जर बरं होत असेल शेतकऱ्यांचं तर का लिहिणार नाही. त्यांनी पत्र घेतलं आणि सांगितलं, की जवाहर, मी आयुष्यामध्ये तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. देशाची स्वातंत्र्य सेनानी लोकांसाठी जी पेन्शन असते ₹1 महिना, ती सुद्धा मी नाकारली, कारण मी घरचा बागायतदार आहे, बरा होतो. मी नाही घेतली ती पेन्शन सुद्धा. मी कधीच स्वतःसाठी मागितलं नाही, तुझ्याकडे कधी मी साकडं घातलं नाही, पण तू मला काका म्हणतोस, मी तुला जवाहर म्हणतो. त्या नात्याने, अधिकाराने मी तुला असं सुचवतो, की शेतकरी मरतायत, ऊसाचा शेतकरी आत्महत्या करतोय, ऊस बागायतदार. एक 5-50 तरी साखर कारखाने, शुगर फॅक्टऱ्या जर देशात झाल्या सरकारी पैशातून, तर शेतकऱ्यांचं भलं होईल, चांगलं होईल. त्यांनी ते पत्र लिहिलं, खाली सही केली. ते पंतप्रधान कार्यालयात पत्र गेलं. पंतप्रधान कार्यालयातल्या हाताखालच्या लोकांनी ते पत्र वाचायला सुरुवात केली. बरीच पत्र आलेली असतात कार्यालयात. त्यांच्या हाती ते पत्र सापडलं. त्यांनी ते वाचलं. हाताखालची माणसं म्हणजे ती लई इबलीस माणसं राहतात पाहिजे. हाताखालची माणसं म्हणजे ती हाताखालून काढण्यासारखीच राहतात. म्हणूनच त्यांना हाताखालची माणसं म्हणतात. ते म्हटले, काय माणूस आहे हा, पंतप्रधानाला आरेकारी म्हणतो, म्हणजे याला काही समजतं का? हा कोण लागून गेलाय? जवाहरलाल नेहरूंना आरेकारी म्हणतो म्हणजे याला काही एटिकेट्स, काही शिष्टाचार, काही फॉर्मॅलिटी कळतात की नाही? काही पदाचा मान याला समजतो की नाही? त्यांनी ते तसंच पत्र फाडलं आणि त्याला उत्तर पाठवून दिलं. काही जमत बिमत नाही. त्यांनीच, मनानेच, हाताखालच्या माणसांनी. हाताखालची माणसं, भारी शब्द आहे, मला आवडतो फार भारी. हाताखालची माणसं. दिलं पत्र पाठवून. काय जमत नाही, पैसे बिशे नाही शिल्लक. वाईट वाटलं त्यांना, की कधी नव्हत मी देशाकडे सरकारकडे हे मागितलं, तर स्वातंत्र्य सेनानी माणसाचा अपमान यांनी केला. माझा मान ठेवला नाही. तुकाराम महाराजांचा गाथा वाचत बसले होते, वारकरी होते, आणि एक अभंग गेला बरं का, वाचता वाचता पारायणात महाराजांच्या गाथेमध्ये, तुकाराम महाराजांच्या गाथे. अभंग असा होता, एक एका सहाय्य करू अवघे दुरु सुपंथ. अभंगाचा अर्थ असा आहे, की एकमेकाला आपणच मदत करू आणि आपण चांगला रस्ता पकडू शकतो. आपणच आपल्या मदतीने, कोणी तिसरा येणार नाही. आपणच आपले मित्र आहोत. त्यांना वाटलं, की महाराज मला काहीतरी सांगतायत. गाथा झाकला आणि आपल्या मित्रांना पत्र लिहिले. 5-7 मित्रांनी, 5-7 दिवसांनी मित्र जमले. मित्रांनी विचारलं, का बोलावलं? शेतकरी जमले समोर आणि त्यांनी उठून भाषण केलं. ते म्हटले, की मी महाराजांचा गाथा वाचत होतो 5-6 दिवसांपूर्वी. सरकारकडून नकार आला पैसे द्यायला. महाराज मला या अभंगातून असं सांगतात, तुकाराम महाराज, की आपणच आपल्या मदतीला पडू. काही सरकारची वाट पाहायची नाही. आपणच पैसा जमवायचा, आपणच कारखाना उभारायचा, आपणच चालवायचा आणि मिळालेला पैसा सुद्धा आपणच घ्यायचा. त्यातून चांगली कामं करायची. काय गरज आहे सरकारची? आपणच पैसा, आपलाच कारखाना, आपणच चालवायचा, फायदा सुद्धा आपणच घ्यायचा, आपल्यामध्ये इमानदारीत वाटून घ्यायचा आणि चांगली कामं करायची. काय सरकारकडे भीक मागण्याची गरज नाही. राग आला होता त्यांना त्या पत्राचा. लोकांनी सांगितलं, पण असं कसं काय होणार? ते म्हटले, मी नगरला जाऊन आलो. सध्या राजमाता अहिल्यानगर आहे की नाही, मी नगरला जाऊन आलो ते म्हटले, आणि काय झालं, की मी सावकाराला माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले. तो मला ₹1400 द्यायला तयार आहे. तू किती देतोस? एकाने सांगितलं मी 40 देईन, एकाने सांगितलं 50. त्या काळी फार रक्कम झाली. 49 सालची ही रक्कम म्हणजे 76 वर्षापूर्वीची खूप झाली ती. एकाने सांगितलं मी ₹100 देऊ शकतो. आणि निधी तयार झाला महाराज, वर्गणीतून. काय तुम्ही शेअर्स म्हणत असाल त्याला, भाग भांडवल म्हणता तुम्ही, हे की नाही? ते भाग भांडवल तयार झालं आणि कारखान्याचं बांधकाम सुरू झालं 49च्या सुरुवातीला, 1949च्या सुरुवातीला. 1950च्या शेवटाला कारखाना बांधून तयार झाला 1950 साली. आणि त्यांनी पंतप्रधानाला परत पत्र लिहिलं, की कारखाना तयार आहे, आम्ही उभारलाय, तुम्ही फक्त उद्घाटनाला या. डोक्यात राग होता ना, डोक्यात राग होता. तुम्ही फक्त उद्घाटनाला या. पंतप्रधान आले जवाहरलाल नेहरू यांनी कारखान्याच्या सुरुवातीला, एंट्रीला, प्रवेशद्वाराला तुकाराम महाराजांची मूर्ती स्थापन केली. अजूनही तशीच, गेला तर नक्की पहा.
तुकाराम महाराजांची मूर्ती स्थापन केली त्या विठ्ठलरावांनी. पांडुरंगाची वारकरी होते ते. आणि त्या मूर्तीच्या खाली त्यांनी लिहिलं, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. अवघे धरू सुपंथ. काय आपल्याला आपण सहज म्हणतो की मन आहे तुकाराम महाराजांची, एक एका साह्य करू अवघे धरू. मन नाही तो, अभंग आहे तो. माणसं सहज म्हणतात मन आहे ठेविले आनंद ते तैशीची रावे. मन नाही ती, अभंग आहे. मला प्रकाश महाराज एका झेडपीच्या शिक्षकाने झेंडा वंदनला बोलावलं, ध्वजारोहणाला 26 जानेवारीला. तर मी गेलो 4थी पर्यंतची शाळा. आणि ध्वजारोहण झालं तर ते शिक्षक म्हटले की महाराज आमच्या पोरांपुढे थोडं भाषण करा. 4थीची पोरं, 4थी पर्यंतची पोरं. आम्ही शाळेच्या भिंतीकडे पाहिलं तर तिथं लिहिलं होतं सुविचार, आणि खाली लिहिलं होतं दया क्षमा शांती तेथे तेथे देवाची वसती. तर मी भाषण करताना पोरांना 4थी पर्यंतची झेडपीची पोरं, इथलीच शाळा आपल्या परिसरात. तर मी असं म्हटलं होतं की पोरांनो तुम्ही भाग्यवान आहे, तुमचे गुरुजी चांगला माणूस आहे. मास्तर तुमचे सर, त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग लिहिलाय भिंतीवर, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. तुकाराम महाराजांचा अभंग तुमच्या गुरुजींनी लिहिला म्हणजे तुमच्या गुरुजींचं संतांवर प्रेम आहे, आणि असे गुरुजी तुम्हाला लागले. पोरांना तुम्ही भाग्यवान आहे. असं म्हणून मी खाली बसलो. तर ते गुरुजी माझ्या शेजारी बसले होते. त्यांनी मला कानात सांगितलं, महाराज मी 58 वर्षाचे, पण मलाच माहिती नव्हतं हा अभंग आहे म्हणून. म्हटलं असू दे असू दे, कसं काय, पण तुम्ही लिहिला ना कोणत्या तरी, आहे की नाही, तुम्ही अभंगच लिहिला ना. तुम्हाला जरी माहिती नसेल तरी तुम्ही, तसं आपल्याला माहिती नसतं की एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. हा अभंग आहे, अभंग आहे. ज्ञानदीप लावू जगी हे कुठल्या तरी शाळेचं घोषवाक्य असतं, महाविद्यालयाचं कुठल्या तरी संस्थेचं. तर ते सुद्धा नामदेवरायांचा अभंग आहे तो, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कुठल्या तरी शैक्षणिक संस्थेचं ते असा हात आणि ती ज्योत असते, आणि ज्ञानदीप लावू जगी, तो सुद्धा नामदेवरायांचा अभंग आहे. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्यांनी त्या विठ्ठलरावांनी तुकाराम महाराजांची मूर्ती स्थापन केली. खाली शब्द लिहिले, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. पंतप्रधान आले, त्यांनी हातामध्ये हार दिला आणि म्हटले की घाला हार. त्या पंतप्रधानांनी हातात हार घेतला आणि विचारलं हे कोण आहेत. त्या विठ्ठलरावांनी उत्तर दिलं हे आमचे मायबाप आहेत, हे तुकाराम महाराज आहेत. तर त्यांनी विचारलं होतं ते ठीक आहे, पण हे खाली काय लिहिलं मला कळेल का, मराठीत हे काय आहे. तर विठ्ठलरावांनी पंतप्रधानांना उत्तर दिलं होतं, पंतप्रधान तुम्हाला ते कळणार नाही, ते मराठीत आहे, पण इतकंच सांगतो की ही ती ओळ आहे की ज्या ओळीने हा अख्खा कारखाना उभा केलाय. ही ती ओळ आहे ज्या ओळीने हा अख्खा कारखाना उभा केलाय. कधीतरी बोलून तर पाहावं महाराज माणसाने, हे की संतांशी सगळं संपलं असं जेव्हा, आणि एवढ्या मोठ्या अडचणी आपल्याला आयुष्यात येत नाहीत. पहा काय येतात, एवढ्या डायरेक्ट कारखाना बिरखाना असं एवढ्या मोठ्या अडचणी येतात आपल्या अडचणी. म्हणजे फार तर कीर्तनाला गेलो चप्पल गेली बा चोरीला, आहे की नाही, लईच लई मोठी अडचण. इतक्या मोठ्या अडचणी नाहीत महाराज. त्या तेवढ्या मोठ्या अडचणी जर सुटतात तर तुमच्या आमच्या अडचणी किरकोळ आहेत. बोलून तर पाहावं. तुकाराम महाराजांचं एवढं अडचणींना भरलेलं आयुष्य, पण ज्ञानेश्वरीने गीतेने आनंदी बनवलं. महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, गर्भाचे आवडे मातेचा डोहरा, गर्भाचे आवडे मातेचा डोहरा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग. खूप मोठ्या अडचणी सुटल्यात संत वाङ्मयाने. आपणही आपली छोटीशी अडचण आज नेऊ तुकाराम महाराजांकडे, त्यांना विचारू, महाराज अडचण अशी आहे की प्रचंड पळतोय आम्ही, पण सुख काही सापडत नाही, तर तुमच्याकडे आलोय, उत्तर द्या. काय चूक झाली माझ्याकडून आपल्या जगण्यामध्ये, काय चूक झाली, हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला परखडपणे सांगतात. अवघी अवघी
तुझ्याकडून जगताना अशी चूक झाली की राम नाही जव कंठी. तोपर्यंत आपली सगळी आटी म्हणजे धावपळ, आटी म्हणजे प्रयत्न, आटी म्हणजे तगमग, आटी म्हणजे तळमळ. आपली धावपळ तगमग आपले सगळे प्रयत्न तोपर्यंत व्यर्थ आहे जोपर्यंत आपल्या कंठामध्ये राम नाही. महाराज परखड शब्दांमध्ये सांगतात आणि महाराजांसमोर आपल्याला चूक कबूल करायला हरकत तरी काय महाराज आहे की मोठ्याच्या समोर चुकलं म्हणायला काही. मी कधीतरी वाचलं म्हणे काय झालं, नवरा बायको घरी आले, बायकोच्या हातात घराच्या कुलपाची चावी होती, अंधार होता ओट्यावर. बायकोने ती चावी घेतली, कुलपात टाकली, ती फिरव असं उघडे ना, ते अंधार होता. नवऱ्याने काय केलं, मोबाईल काढला, बॅटरी टॉर्च चालू केली आणि उजेड धरला. तर तिने त्याच्यात ते कुलपात ती चावी टाकून फिरव 15-20 मिनिटं झाली, उघडे ना. शेवटी नवऱ्याने तिला सांगितलं चावी माझ्याकडे देते का. तर तिने चावी नवऱ्याकडे दिली, नवऱ्याच्या हातात मोबाईल टॉर्च बॅटरी उजेड होता. नवऱ्याने मोबाईल तिच्याकडे दिला, तिने तो उजेड धरला, नवऱ्याने ती चावी घेतली, त्या कुलपात टाकली, फिरवलं, ते उघडलं पहिल्याच सेकंदाला उघडलं. तर नवऱ्याने तिच्याकडे पाहिलं, तिने माघार नाही घेतली, तिने सांगितलं असा उजेड धरायचा असतो मग कुलूप खोलायचा असतो. कसा धराल म्हणजे असंच धरीन, पुढच्या वेळी ध्यानात राहील म्हणजे नक्की राहील. आता विसरायचं काय काम आहे, विसरायचं काय सवालच नाही. आता एकदा कळालं म्हटल्यावर चुकलं म्हणत जावं कधीतरी, है की नाही. कधीतरी तर सॉरी. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे महाराज, नाटाचा अभंग आहे, नाटाचा पूर्ण अभंग आहे, पूर्ण चुकलो म्हणजे सॉरी असाच अभंग आहे सगळं. मितवानाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझना आठविले नाही वाचे कृपा निधी माय बापा. अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझना आठविले नाही वाचे कृपा निधी माय नाही ऐकिले गाईले गीत धरिले लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिदा नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा नाही ऐकिले गाईले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केले बहुत परनिदा. संत म्हणतात की तुझी अशी एक चूक झाली की तुझ्याकडून राम नाम वगळून बाकी गोष्टींचा पसारा झाला, तुझ्याकडून उभा झाला, पण आपल्या पसाऱ्याला जर राम नामाची साथ नसेल तर आपला सगळा पसारा व्यर्थ आहे. चांगलं जगावं माणसाने, घरदार असावं, गाडी बंगला सगळं छान असावं, फक्त या सगळ्या आपल्या पसाऱ्याला, या आपल्या आटीला राम नामाची सोबत असावी, नाही तर व्यर्थ आहे सगळं, हे की नाही. सगळं केव्हा शोभिवंत होतं माहितीये, जेव्हा त्याला अध्यात्माचा स्पर्श असेल, अध्यात्माचा टच असेल,
अध्यात्माची त्याला जोड असेल. अथेन्स नावाची नगरी आहे युरोपामध्ये, आणि मॅसिडोनिया नावाचं राज्य आहे, ग्रीस नावाचा देश आहे. तिथून 22 वर्षांचा पोरगा जग जिंकायला निघाला. त्याचं नाव सिकंदर, अलेक्झांडर दी ग्रेट म्हणतो आपण. तर तो जेव्हा निघाला वयाच्या 22व्या वर्षी, तेव्हा बायकोला भेटला, आणि त्याच्या बायकोचं नाव होतं कार्नेली. अप्रतिम देखणी सुंदर मुलगी होती, पत्नी राणी. तिला विचारलं, मी जग जिंकायला निघालो, मी काय आणू तुझ्यासाठी? तेव्हा तिने सांगितलं, तुम्ही परत याल तर माझ्यासाठी दागिने आणा. बाई माणूस स्वाभाविक आहे, सोन्यात जीव अडकलेला राहतो बाई माणसा. 2 सोन्यामध्ये, एक तर तिचा सोन्या, लेकरू तिचं, आणि एक गळ्यातलं सोनं. आई जवळ गेला, आईला विचारलं, आई मी जग जिंकायला निघालो, काय आणू तुझ्यासाठी? तर आईने सांगितलं होतं, बाळा तू भारतातून येताना मला तिथून पवित्र गंगा नदीचं पाणी आण, होली वॉटर, पवित्र पाणी. तो त्याच्या गुरुबंधू जवळ गेला. त्याच्या गुरुबंधूचं नाव होतं अरस्तू, एरिस्टॉटल, तत्वज्ञ होता, मोठा संत होता. त्या अरिस्टॉटलला त्यांनी विचारलं, मित्रा मी जग जिंकायला निघालो, काय आणू? तर त्या अरस्तूने सांगितलं होतं, तू परत येताना माझ्यासाठी भगवद्गीता नावाचा ग्रंथ आण. म्हटलं ठीक आहे. सगळ्यात शेवटी तो त्याच्या गुरु जवळ गेला. त्याच्या गुरुचं नाव होतं सुकरात, सॉक्रेटिस. तोही संत होता मोठा, सॉक्रेटिस. त्याला विचारलं त्या सिकंदरने, अलेक्झांडर दी ग्रेट नावाच्या 22 वर्षांच्या पोराने, की गुरुजी मी जग जिंकायला निघालो, काय आणू तुमच्यासाठी? त्या 22 वर्षाच्या पोराला गुरूंनी सांगितलं होतं, माझ्यासाठी काहीच नको आणू, पण तू जग जिंकता जिंकता एखादा साधू संन्यासी महात्मा तुला भारतात भेटला की त्याचा संगकार, अध्यात्माची जोड तुझ्या त्या इतक्या पसाऱ्याला असू दे. ठीक आहे महाराज. निघाला, 22चा होता. तो जग जिंकता जिंकता 62चा झाला. दाढी पांढरी झाली. 22 ते 62 है की नाही? आपली दाढी पांढरी झाली म्हणजे जग जिंकता जिंकता झाली ती, है की नाही? काय त्यालाच हसायचं कारण नाही. आपणही म्हातारी कशी झालो, जग जिंकण्याच्या ना. आपलं उलट जग छोटं राहतं. 2000 फीटचा बंगला, 4 किलोमीटरची पाईपलाईन. आपलं जग उलट छोटं राहतं, त्याचं तर मोठं होतं. वयाच्या 22व्या वर्षी निघाला, 62व्या वर्षी जग पूर्ण झालं जिंकून. जेव्हा परत निघाला मायबाप तो त्याच्या नगरीला, त्याच्या जन्म गावी अथेन्सला, 62 वर्षांचा होता, दाढी पांढरी झाली होती. त्याची 20 वर्षांची कार्नेलिया नावाची पत्नी 60 वर्षांची झाली होती. त्याची वाट पाहता पाहता तो जेव्हा परत निघाला, तेव्हा जगप्रसिद्ध एक वाळवंट आहे सहारा नावाचं. खूप मोठं वाळवंट आहे, 5 देशांमध्ये पसरलेलं वाळवंट आहे. हजारो किलोमीटर फक्त वाळू आहे. मुक्काम होता त्याचा पेरू नावाचा देश आहे, पेरू. आणि त्या पेरू नावाच्या देशामध्ये त्याचा मुक्काम होता. अचानक रात्री 2 वाजता तो झोपलेला असताना शत्रूचा हल्ला झाला, आणि ते जे शिंग असतं म्हणजे इमर्जन्सी म्हणून ते शिंग त्याने वाजवलं एका माणसाने, की आता जीव धोक्यात आहे आपला. त्याने ती शिंग ऐकलं, आणि ती इशारत होती ती की आता आपण धोक्यात आहे. त्याला वाटलं की अरे काय सापडलो आपण वाळवंटात. त्याने तलवार घेतली, तंबूची मागची भिंत कापली, कापडी उडी मारली, पळत सुटला एकटाच. वाचला, पण सकाळी सैन्य कुठे ना आपण कुठे तपासच लागे ना त्याला. 9 वाजले, 12 वाजले, संध्याकाळचे 6 वाजले, त्याच्या लक्षात येईनाच की सैन्य कुठे ना आपण कुठे. पाणी मिळेना, वाळवंट, झाड मिळेना, वाळवंट. निवडुंग सोडून दुसरं झाड नाही, नदी नाही, तळ नाही. आणि त्यांनी त्याच्या चरित्रात लिहिलंय, घडलेलं आहे, सत्य इतिहास आहे, त्याचं आत्मचरित्र आहे सिकंदराचं. जगत जेता, जग अख्खं मालकीचं त्याच्या, पण पाणी मिळेना. 6 वाजले संध्याकाळची. देवाशी भांडायला लागला, वा रे देवा, काय नशीब लिहिलंच नाही का, जगत जे त्याला वाळवंटात तडफडून मारणार वाटतं तू. देवा असं कुठं नशीब लिहित असतात का रे? जगत जे त्याचं नशीब, वाळवंटात पाण्याविना मारणार का तू मला देवा? देवाशी भांडत होता, एवढ्यात एक फकीर त्याला भेटला, साधू, फकीर, महात्मा आहे की नाही. पळत पळत आला आणि त्या साधूच्या पाया पडला. महाराज, ओ महाराज, तुमच्या कमंडलू मध्ये पाणी आहे का, द्या ना. त्या फकीराने सांगितलं, एक वाटीभर शिल्लक आहे, द्या ना मग महाराज, उपकार होते. त्या फकीराने तो कमंडलू दिला, याने तो घेतला, पाणी प्यायला सुरुवात करणार, एवढ्यात याच्यातला अहंकार, राजेपणा जागा झाला. याला वाटलं काय राजा मीन, काय मागतो तर पाणी मागतो, आणि कोणाकडे मागतो तर फकीराकडे मागतो. म्हटले महाराज मी काय फुकट घेणार नाही, माझं सैन्य सापडलं का 100 सोन्याची नाणी मी तुम्हाला देऊन टाकेन. त्या फकीराने दिलेला कमंडलू हिसकावून घेतला आणि सांगितलं 100त परवडत नाही.
पैशाची गुरमी माणसाला महागात पडते. एक वाक्य सांगतो, आठवणीत ठेवा. पैशासारखी चांगली गोष्टच नाही महाराज, पण पैशाच्या गुरमीसारखी वाईट गोष्ट नाही. परत सांगू, पैशासारखी चांगली गोष्ट आहे. पंगत द्यायची म्हटल्यावर काय लागतो? सप्ताह करायचं म्हटल्यावर काय लागतो? वारी करायची म्हटल्यावर काय लागतो? तुम्ही जर वारीत निघालात ना, 5,000 रुपये लागतात खिशात. 5,000 रुपये कमीत कमी. पंढरपूरला 5,000 पायी वारीला, म्हणजे तो दिंडीत जेवतो त्याला 5,000 रुपये लागतात. वडेन मिसळ खाणाऱ्याला 5,000 पण पुरत नाही. तो गोंगड्यान बांगड्यान जीसीबी आणणाऱ्याला 5,000 नाही पुरत. वारी करायची म्हटल्यावर काय लागतं? पैसा लागतो. पंगत द्यायची. पैशासारखी चांगली गोष्टच नाही महाराज. हा, पण मला हेही सांगायचंय की पैशाच्या गुरमीसारखी वाईट गोष्टच नाही या जगामध्ये. दिलं होतं तर गुपचूप प्यायचं का नाही? म्हटले मी 100 देईन सोन्याची नाणी. त्या फकीरांनी सांगितलं 100 मध्ये परवडत नाही. 1000 घ्या, नाही परवडत. 1,00,000 घ्या, नाही परवडत. महाराज काय असं करता हो? मला पाण्याची गरज आहे तुम्ही म्हणता परवड. म्हणले नाही परवडत, वस्तू माझी आहे, मला नाही परवडत. ज्याची वस्तू आहे तो भाव करतो ना. शेतकरी वगळून, शेतकरी सोडून, ज्याची वस्तू आहे तो भाव करतो. माझी वस्तू आहे, भाव मी करणार, मला नाही परवडत. त्याला कळालं की आता नाईलाज आहे. आणि त्या जगत जे त्या सिकंदराने सांगितलं होतं, महाराज तुम्ही ज्याच्याशी बोलताय तो सिकंदर आहे, तुम्हाला कल्पना नाही. 40 वर्ष लढून जग जिंकलंय मी. 40 वर्ष लढून जग जिंकलंय मी. तुम्हाला मी 40 वर्ष लढून जिंकलेल्या जगातली सगळी स्थावर जंगम म्हणजे चल अचल प्रॉपर्टी मालमत्ता सगळी देतो महाराज. एक वाटीभर पाणी द्यावं तुम्हाला किव येते का नाही हो? एक वाटीभर पाणी द्या ना महाराज. अख्खं जग घ्या, अख्खी पृथ्वी घ्या महाराज. त्या फकीराने ते कमंडलू दिलं, याने ते पिलं, पाणी पिलं. फकीराने कमंडलू घेतलं आणि फकीराने जाता जाता सांगितलं, मला काय तुझी पृथ्वी नको, मी फकीर माणूस आहे, मी निघालो, दे कमंडलू दे माझा. त्या सिकंदराने सांगितलं, कमाल आहे महाराज, विचित्र स्वभाव आहे तुमचा. आधी म्हटले 100 परवडत नाही, 1000 परवडत नाही, 10 लाखात परवडत नाही. मी म्हटलो पृथ्वी घ्या मग मला पाणी द्या. हो म्हटले. आणि आता पाणी पिल्यावर म्हणतात मला काहीच नको, दे कमंडलू माझा. निघाले. आणि मग मला एवढं तरसवलं. अर्धा तास माझ्याशी भाव करत होते. अर्धा तास का? त्या फकीराने सांगितलं मला काहीच नको होतं राजा, तरी पण मी तुझ्याशी भाव केला. यासाठी भाव करत होतो मी. मला तुला इतकंच दाखवायचं होतं की तू 40 वर्ष लढून जमावलेली प्रॉपर्टी, एक वाटी पाणी इतक्या सुद्धा किमतीची नाही. मला एवढंच दाखवून द्यायचं. मला तुला फक्त तुझ्या प्रॉपर्टीची किंमत सांगायची. आपण स्मशानात जातो आणि भजनी मंडळ ते अभंग म्हणतो रोज. आपण फार सुंदर अभंग येतो है की महाराजांचा. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मला गुंतू माया जाळी, नको नको मला गुंतू माया जाळी. हा नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बघेवा, काळाची उडी पडेल बघेवा, काळाची उडी काळाची उडी पडेल कधी तुम्ही श्रीमंत माणसाची भेट घ्या, पण स्टेजवर नका घेऊ. त्याच्या शेवटच्या काळातल्या त्याच्या हॉस्पिटलच्या बेडवर घ्या, हे की नाही? तुम्हाला हा अभंग दिसेल तिथे. अवघी मिथ्या अटी. शब्द सोपे आहेत. अवघी म्हणजे सगळं, मिथ्या म्हणजे खोटं, अटी म्हणजे प्रयत्न.
तोपर्यंत तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत, जोपर्यंत तुझ्या प्रयत्नाला, तुझ्या प्रपंचाला रामनामाची जोड नाही. राम नाही जब कंठी. एका 15 वर्ष आमदार असलेल्या माणसाला मी भेटायला गेलो. मला त्यांच्या भावाचा फोन आला की साहेब तुमची आठवण काढतायत, शेवटचा काळ आहे त्यांचा, भेटून या. मी गेलो त्यांना भेटायला. आणि तो सिक्युरिटी बाहेर असतो ना, तो नाशिकला त्यांचा बंगला होता, तो काय म्हणतात त्याला, तो बाहेर सुरक्षा रक्षक जो असतो, तो बॉडीगार्ड काय तो असतो. मी त्याला विचारलं की साहेबांची तब्येत कशी आहे, तर त्यांनी सांगितलं मला काय माहिती साहेबांची तब्येत कशी आहे, मी 6 ते 6 मी घरी जातो, दुसरा माणूस येतो, मला काय, आपला काय संबंध साहेबाशी. मी आतमध्ये गेलो, मुलगा नव्हता, मुलगी नव्हती, बहीण नव्हतं, बायको कोणीच नव्हतं. अख्ख्या बंगल्यात कोणीच नव्हतं, फक्त मोलकरीन, ती मेड, भांडे घासणारी, स्वयंपाक करणारी. मी तिला विचारलं होतं साहेब जेवले का, तिने सांगितलं मला नाही माहिती, मी डाळ भात करते आणि टेबलावर ठेवते. तिने खरंच भांडी पालथी घातली आणि ती निघून गेली. मी गेलो. 15 वर्ष आमदार असले, 5 वर्ष राज्यमंत्री होता तो माणूस. मी भेटायला, म्हणजे मी तो टेबलावरचा डाळ भात उचलला, प्रकाश महाराज, मी तो कालवला आणि मी त्यांना आवाज दिला, साहेब मी आलोय. तर त्यांनी विचारलं कोण आहे. अगदी बरगड्या दिसत होत्या, डोळे खोल गेले होते, शेवटचा काळ. तर मी म्हटलो मी भगीरथ महाराज. रडायला लागले. मला म्हटले भावाला मी म्हटलो होतो की महाराजांना भेटायला बोलव. म्हटलं हो, मला फोन आला काल. मी उश्या दिल्या दगू भाऊ त्यांना 2 बसायला. त्यांना मी बसवलं आणि तो डाळ भात कालवून मी त्यांना खाऊ घालायला लागलो. तर त्या माणसाच्या डोळ्यातलं पाणी त्या डाळ भातात पडत होतं आणि मी त्यांना तो डाळ भात खाऊ घालत होतो. तर मी म्हटलो साहेब का रडता, एवढं छान जगले तुम्ही. तर मला म्हटले महाराज नाही, ते जगलो ते लोकांसाठी जगलो, काहीच करता आलं नाही महाराज, स्वतःसाठी काहीच नाही करतात. म्हणलो काय नाही करता आलं. म्हणले मी प्रत्येक भाषणात म्हणायचो संतांचं महाराष्ट्र, संतांचं महाराष्ट्र, पण कधी ज्ञानेश्वरीच वाचली नाही महाराज, कधी गाथाच वाचला नाही महाराज. नुसता भाषणात म्हणायचो महाराष्ट्र संतांचा आहे, महाराष्ट्र संतांचा, पण कधीच ज्ञानेश्वरी नाही वाचली महाराज, गाथा नाही वाचला महाराज. मला म्हटले माझा मुलगा 8वीला असताना मला म्हटला होता, महाराज पप्पा आपल्याला शेगावला जायचं गजानन महाराजांच्या दर्शनाला, एसीचं तिकीट काढा, आपण दोघेच जाऊ, मला तुमचा वेळ पाहिजे पप्पा. माझा 8 वर्षाचा पोरगा म्हटला होता, छोटासा पोरगा माझा म्हटला होता. काय नाही, 9:30ला गीतांजली ट्रेन येते आपल्याकडे, 2:15ला पोहोचायची, आता 2:45ला पोहोचते, 2:15ला पोहोचायची. पप्पा एसीचं तिकीट काढा, आपल्या दोघांनाच जायचो गप्पा मारत, मला तुमचा वेळ पाहिजे. महाराज नाही जमलं महाराज. आता तो मोठा झाला, त्याच्या उद्योगात व्यवसायात गुंतला, आता तो आला तरी त्याचा माझा जिव्हाळा नाही राहिला, प्रेम नाही राहिलं, त्याला माझ्याविषयी घेणं देणं नाही, आणि मला आता जाणं शक्य नाही महाराज. माझी एक साधी इच्छा होती महाराज, रायगडावर जायचं होतं, नाही जमलं. मला म्हटले, मला असंही म्हटले ते की महाराज एक साधी इच्छा होती, ती अर्धी पिकलेली चिंच खायची होती. ती असते ना शेंड्याला पिकलेली, देठाला कच्ची, पोपटी झाली, हा गारसलेली, दारसलेली पाड म्हणतात त्याला पुणे जिल्ह्यामध्ये. ती अर्धी पिकलेली चिंच खायची होती महाराज. पण मी गावी गेलो का ती पिकून तरी जायची, आधी गेलो का कच्ची तरी राहायची. अधिवेशनात तिकडं पिकू ती जमलंच नाही महाराज कधी. कधीच आपण ना प्रसिद्ध लोकांच्या मागे ते प्रसिद्ध असताना लागतो महाराज. अध्यात्माची जर जोड नसेल तर माझं असेल आयुष्य काय, तुमचं असेल तर आयुष्य असेल काय. या ओळी आपल्याला नक्की भेटायला येतील. सगळं व्यर्थ आहे, अवघी मिथ्या आटी, कुठपर्यंत, जोपर्यंत राम कंठात नाही तोपर्यंत. म्हणून आपल्या कामाला रामाची जोड नक्की असू द्या. आले बागा ते करीतो, आले बागा ते करीतो, आले बागा ते करीतो, आले बागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले बागा ते करीतो, आले बागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले बागा ते करीतो, आले बागा ते करीतो, आले बागा
नाही जव कंठी. महाराजांचा अभंग आहे कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी. महाराजांचा दुसरा एक अभंग आहे ऐसी जोडी करा राम कंठीधरा कंठी धरा. म्हणून अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी. सातारा जिल्ह्यामध्ये संत गोंदवलेकर महाराज होऊन गेले. मोठी विभूती आहे. कधी नक्की जा, कधी पहा, फार छान आहे. त्या गोंदवलेकर महाराजांकडे त्या दुष्काळी तालुक्यातल्या मान तालुक्यातल्या महिला आल्या, 100 महिला, की महाराजांचं दर्शन घ्यायचं. म्हाताऱ्या सगळ्या एकदा काम आपल्यासारखं थोडंसं. फेब्रुवारीत तो दुष्काळी तालुका आहे तो मान तालुका. खटाव मान पलीकडे तालुक्यात साताऱ्याचे. त्यांना असं वाटलं महाराजांचं दर्शन घ्यावं. त्यांनी एक ट्रक केली. त्या ट्रकमध्ये त्या 100 महिला दाटीवाटीने बसल्या. त्या आल्या गोंदवल्याला. महाराजांचं दर्शन घेतलं त्यांनी. आणि 100 महिला खाली बसल्या आणि त्यांनी विचारलं महाराज आम्हाला काहीतरी परमार्थ सांगा. गोंदवलेकर महाराजांना प्रश्न पडला तर यांना सांगायचं कसं काय गड्या, यांना काय कळेल बरं, काय कर. तर महाराजांनी त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं की महिलांनो, माझ्या आयांनो, तुम्ही भाकरी करता की नाही. म्हणले करतो ना मायबाप. महाराज करतो ना. कशी करता सांगा बरं. एक म्हातारी धीट होती, ती समोर आली. तिने सांगितलं महाराज साधी गोष्ट आहे, आम्ही ना भांड घेतो लाकडी, त्याच्यात काय म्हणतात त्याला, काठवट म्हणतात, कुठं काठोळा म्हणतात. मराठी भारी भाषा आहे. तर गोधडीला एवढे शब्द आहेत. गोधडीला गोधडी म्हणतात, काही ठिकाणी वाकळ म्हणतात, काही ठिकाणी दमकोंडी म्हणतात. तोंडावर घेतला दम कोंडतो माणसं, दमकोंडी म्हणतात. काही ठिकाणी झावर म्हणतात. खानदेशामध्ये झावर म्हणतात त्याला सटाण्याला. इथं त्या आंध्रात चंपावती म्हणतात गोधडी. मला माहित नव्हतं चंपावती. मी गेलो आणि मला कार्यकर्त्यांनी विचारलं मुक्काम आहे. म्हटलं मुक्काम आहे. मग महाराज ब्लँकेटच लागेल का चंपावती चालेल. त्याच्याकडे 5 मिनिटं तुम्ही असं पाहतोच राहिला. रात्री पायी जावं का काय निघून काय माहिती. काठवट म्हणले ना, काठवट ना. भाकरी कशा करतात. म्हातारी समोर झाली. त्यांनी सांगितलं महाराज आम्ही काठवट घेतो. काठवट त्याच्यात पीठ टाकतो महाराज, त्याच्यात पाणी टाकतो महाराज, त्याचा उंडा करतो महाराज, गोल करतो महाराज, पीठ घेतो महाराज, टाकतो महाराज, त्याच्यावर उंडा टाकतो, त्याच्यावर हाताला पण पीठ लावून घ्यायचं. हळूवार गोल भाकरी करायची. एकदम गोल, नकाशा नाही करायचं, गोल भाकरी करायची. तवा तापलेला असतो महाराज. योग्य तापला की ती भाकरी हळूवार उचलतो आणि त्या तव्यावर टाकतो. कमी तापलेला चालत नाही, कारण काय होतं, काय होतं म्हणा आपल्याला काय घेणं. आज तर आपल्याला कुळदाच जिलेबी, आज काय भाकरीचं घेणं. काय होतं कच्चा असल्यावर, हा चिकटते, है की नाही, फाटते. आणि जास्त तापल्यावर करपते. योग्य तापला पाहिजे महाराज. हळूवार ती भाकरी घेतो आणि त्या तव्यावर टाकतो. तर त्या गोंदवलेकर महाराजांनी विचारलं होतं आजी मग भाकरी झाली का पुरी. म्हटले नाही ना महाराज, एक महत्वाची स्टेप क्रिया बाकी आहे. समोर भांड ठेवलेलं असतं, त्यात पाणी असतं, ते घेतो आणि त्या पाण्याने हळूवार भाकरीवर हात फिरवतो. झाली का भाकरी. म्हटले महाराज आत्ता भाकरी झाली. महाराजांनी विचारलं आजीबाई ते जर भाकरीला पाणी नाही फिरवलं तर काय होईल बरं. काय होईल, काय होतं, कच्ची राहते, वाफ पकडत नाही, पापुद्रा येत नाही, रंग येत नाही, चव लागत नाही, चांगली नाही होत महाराज. पाणी नाही जर फिरवलं ना तर भाकरी चांगली नाही होत. तर महाराजांनी सांगितलं होतं मायबाप, आजी, आई, तुम्हा 100 महिलांना माझं हेच सांगणं आहे की तुमची भाकरी म्हणजे तुमच्या प्रपंच फार देखणा करा, फार चांगला करा, चांगला करावं, घरदार चांगला असावं, कपडे चांगले घालावे माणसाने. ज्याला शक्य देवाने दिलंय ना, ज्याला 4 व्हीलर दिली त्याने 4 व्हीलर मध्येच हिंडलं पाहिजे. काय काय लोक 4 व्हीलर घरी लावतात आणि मोटरसायकल वाले म्हणतात गावात सोड. आता कशाला कमाल मोठी, मग तुझ्या वाचून एवढं अडकलं काय बा. हा चांगलं राहावं, काहीच प्रश्नच नाही. तुमच्या श्रीमंतीला संतांचा अजिबात विरोध नाही. चांगलं राहावं. तुमचा प्रपंच आहे भाकरीसारखा गोल कर आजी. फक्त भाकरी तव्यावर टाकली ना की त्याला राम नामाचा पाण्याचा हात शेवटी नक्की फिरवत जा, म्हणजे भाकरी प्रपंच चवदार होईल. मी लहान असताना रविवारी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा लागायची. रविवारी 4च्या पुढे मराठी पिक्चर लागायचा. तो फार वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 25 कदाचित. एक चित्रपट आला होता बरं का, शांताराम भाऊ, संत गोरोबा. ब्लॅक अँड व्हाईट आहे, ब्लॅक अँड व्हाईट. त्याच्यातलं एक गाणं माझ्या लक्षात राहिलं. गाणं आहे पण ते अभंगाच्या उंचीचं आहे, खूप सुंदर आहे. गदी माडगुळकरांची शब्द आहेत, आवाज आहे बाबूजींचा, सुधीर फडकेंचा, संत गोरोबा. युट्यूबवर आहे ते गाणं, नक्की सर्च करा.
युट्यूब काय फक्त बिस्किटाचा केक कसा करायचा तेवढ्यासाठी नाही. ते ते असं पण वापर, थोडा डाटा असा पण खपवा त्याचा, आहे की नाही? फार सुंदर आहे, ऐका नक्की घरी जाऊन. तुझे रूप चित्ती राहो, हा तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो. नाम तुझे घेतो गोरा, म्हणजे गोरोबा काका कुंभार. नाम तुझे घेतो गोरा, मनोनी आठयाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो. वारकरी संप्रदायाचा विचार असा म्हणतो की या इथे कीर्तांगळीमध्ये 400 किलोमीटर दूर पांडुरंगाची आठवण जर कोणी शेतात करत असेल, नांगरताना शेती करताना करत असेल, तर वारकरी संप्रदायाचा विचार म्हणतो की त्याचं पांडुरंगाचं अंतर फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्ट्या 400 किलोमीटर आहे, पण आतलं जर अंतर मोजायचं झालं तर तो पांडुरंगाच्या पायाजवळ आहे, कारण त्याच्या अंतरात पांडुरंग आहे, म्हणून त्यांचं अंतर नाही. आणि वारकरी संप्रदायाचा विचार असंही म्हणतो की तिथं पांडुरंगाच्या पायाजवळ बसलेला जो जो पुजारी आहे त्याचं जर लक्ष पांडुरंगाकडे नसेल आणि फक्त याच्यावर लक्ष असेल की कोण मला काय देतं आणि कधी काय पडतं मी ते कधी खिशात घालतो, जर त्या पुजाऱ्याचं याच्यावर लक्ष असेल तर तो जरी पांडुरंगाच्या पायावर दिसला, पायाजवळ दिसला, तरी सुद्धा तो लांब आहे, कारण त्याचा अंतर तिथं नाही, म्हणून तो म्हणजे पाहे जोडी भावाचे, भावाचे पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरी घेतो कोणी, अंतरी घेतो कोणी. पाहे जोडी भावाचे, भावाचे पाहे जोडी भावाचे, भावाचे पाहे जोडी भावाचे, विठोबार कुमार. टाळी 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 सगळ्यांनी सगळ्यांनी. प्रमोद रामनाथ चव्हाण या ठिकाणी स्टेजवर येत आहे. विठोबार माझी जय 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 विठोबा, हरी जय जय 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 हरी